कार्यक्रमाचं काय केलं? पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम सुरू असताना आपण हे कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण आमगाव देवरी विधानसभामध्ये त्रिशताब्दी कार्यक्रम घेतलेला आहे। निश्चितच या कार्यक्रमामध्ये अनेक महिलांचा सत्कार झाला, अनेक विद्यार्थी यांचासुद्धा गुणवंत विद्यार्थ्यांच्या ठिकाणी सत्कार झाला, सोशल मीडियांचा सुद्धा सत्कार झाला आणि ज्यांनी समाजसेवेसाठी स्वतःला वाहून घेतले आहेत अशांचासुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती त्रिशताब्दी निमित्त या ठिकाणी कार्यक्रम पार पडला। आज अहिल्याबाई होळकर यांची जयंतीचा कार्यक्रम आहे। त्यानिमित्ताने आम्ही 10वी आणि 12वीच्या तसंच सोशल मीडिया आणि समाजात आणि धार्मिक काम करणाऱ्या महिलांचा सत्कार सोहळा ठेवलेला होता। यामागचा एकच उद्देश की अहिल्याबाई होळकर यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवावे आणि 10वी 12वी विद्यार्थ्यांचा त्यांचा परिचय व्हावा आणि भविष्यात कुठं अडचण आली तर आम्ही त्यांच्या कामात यावं। या निमित्ताने या विधानसभेचे आमदार सन्माननीय संजयजी पुराम यांच्या मार्गदर्शनामध्ये ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यासाठी भारतीय जनता पार्टी, महिला आघाडी, आमची पूर्ण युवा मोर्चा आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी यासाठी सहकार्य केलं। त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते। सर्व पत्रकार लोकांनी सालेकसा, आमगाव आणि देवरी ह्या 3 दिवसाचे कार्यक्रम आमचे व्यवस्थित दाखवले, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते। आणि हा एक समाजाचं ऋण फेडण्याचा कार्यक्रम होता, त्यानिमित्ताने आम्ही प्रत्येक वर्षाला असे कार्यक्रम आयोजन करत राहू। माझं नाव श्वेता रुपेश कुमार तागडे आहे। मी कौमाराला राहते। मी सोशल मीडियामुळे आज इथं मला देवरीला बोलवला, माझा सत्कार झाला, मला खूप गर्व वाटते। आणि नमस्कार, माझे पूर्ण नाव आस्था संजय डोळे आहे। मी इयत्ता 10वीमध्ये 97.80 इतके गुण मिळवलेले आहेत। मी जिल्हा परिषद हायस्कूल देवरी व कनिष्ठ महाविद्यालय देवरी या शाळेतली विद्यार्थिनी आहे। मला आज पुरस्कार मिळाला याबाबत मला खूप आनंद होत आहे। माझ्यामुळे माझ्या शाळेचं नाव लौकिक झालं व माझ्या शिक्षकांना, माझ्या पालकांना खूप आनंद होत आहे व गर्व वाटत आहे।